पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। गतिमानता हा माणसाच्या जीवनाचा स्थायी भाव आहे आणि पंढरीची वारी हे या अर्थाने मानवी जीवनाचं प्रतिबिंब आहे। गतिमानता हा पंढरीच्या वारीचा गुणवैशिष्ट्याचा मुख्य गाभा आहे। ज्ञानोबारायांचा शब्द वापरायचा तर ही चलभक्ती आहे। ज्ञानदेवांची जी अप्रतिम ओवी आहे, का फिरीत पापताप पोखीत तीरींचे पादप समुद्रा मिळे आप गंगेचे जैसे। तसं आळंदी क्षेत्रामधून पंढरी क्षेत्राला जो वारकऱ्यांचा मेळा, ज्याला ज्ञानोबारायांनी फार सुंदर शब्द वापरलेला आहे वारीला, विठ्ठल यात्रा हा ज्ञानदेवांचा शब्द आहे। विठ्ठल यात्रे जाती वो माये त्यांचे धरी नमी पाये विठोबा माझे माहेर भेटेन बुद्धी परिकर असं ज्ञानोबाराय म्हणतात। त्यामुळे गतिमानता हा पंढरीच्या वारीचा एक आगळा विशेष आहे। आळंदी हे शिवपीठ आहे, नाथरायांचं प्रमाण आहे। शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मूर्त। आणि 7व्या-8व्या शतकामध्ये आचार्य शंकराचार्यांनी जे पांडुरंगाष्टक रचलेलं आहे त्याच्यामध्ये आचार्यांनी जे विशेषण वापरलेलं आहे पंढरी क्षेत्राला, की महायोगपीठ हे तथे भीमरथ्य, की पंढरी हे महायोगपीठ आहे। त्यामुळे आळंदीहून निघणारी ज्ञानोबारायांची पालखी आणि पायवारीचा सोहळा हा आळंदीहून पंढरीला जाणं हा एका अर्थाने शिवपीठ आणि महायोगपीठ यांना जोडणारा हा साधना सेतू आहे। आणि साधना ही अखंड चालते। नामदेवाचा एक फार गोड अभंग आहे। महाराज असं म्हणतात, नामा म्हणे गाय दूध एकसरे साधू निरंतर वर्ते तैसा, की साधना ही कधीच खंडित होत नाही। कधी ती दृश्य असते, कधी ती अदृश्य स्वरूपामध्ये, पण ती वाहत राहते। यंदाची आमची वारी जी आहे ती दृश्य स्वरूपात नाही आहे, प्रत्येक वारकरी ती आपल्या ठिकाणी अनुभवतो आहे। हे यंदाच्या वारीचं वैशिष्ट्य आहे की आम्ही वाटेने चालताना ज्ञानोबारायाचा जो दाखला आहे की पंढरीचे वाटे अनंत घडती याग वैकुंठीचा मार्ग तेने संगी। इथे ज्ञानदेवांनी पंढरीच्या वाटेवरती संतांना बरोबर घेऊन पाऊल टाकलं की पावलो पावली यज्ञ घडतात असं जे ज्ञानोबाराय म्हणतात। याला आधार भगवंताने गीतेमध्ये यज्ञानाम जपयज्ञोस्मी, की अर्जुना विभूती योगामध्ये यज्ञामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो नामयज्ञ आहे ती माझी विभूती आहे, हे जे भगवंताचं त्या ठिकाणी निदर्शन आहे अर्जुनाला। ज्ञानोबारायांनी त्याचा संदर्भ वारीमध्ये घेतलेला आहे की आम्ही संतांना बरोबर घेऊन ज्यावेळी पंढरीच्या दिशेने पाऊल टाकतो आणि पावला पावलाला नाम उच्चारतो, त्यावेळी आम्हाला एकीकडे नामयज्ञ हा पावलोपावली होत असतो, वारीमध्ये नामाच्या माध्यमातून यज्ञ घडतो। यंदा आम्हाला नामामध्ये वारी अनुभवावी लागणार आहे आणि ते आपण अनुभवतो। पण म्हणून वारी खंडित झाली असं मला अजिबात म्हणत नाही, कारण मी म्हटल्याप्रमाणे हा अखंड वाहणारा साधनेचा झरा आहे। ज्ञानपीठापासून किंवा योगपीठापासून महायोगपीठापर्यंत हा आळंदी पंढरीला जोडणारा साधना सेतू आहे। आणि जसं आमच्या ज्ञानोबारायांनी तुकोबारायांचं वर्णन केलेलं आहे की वैराग्याची दशा प्रगटोली राखलेली, त्यामुळे आळंदी हे योगपीठ जसं आहे तसं शेजारी असताना आमचं तुकोबारायांचं देहू हे एका अर्थाने वैराग्य पीठ आहे। आणि तुकोबारायांचे शब्द वापरायचे तर हे जे वैराग्य आहे हे वैराग्य महाराजांचा अभंग आहे की ऐसे भाग्य कैल हाता होईन अवघे देखी जन ब्रह्मरूप, असे त्या अभंगाची सुरुवात आहे। महाराज असं म्हणतात, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगी तो ज्वाला अग्नी जैसा। त्यामुळे देहू ते पंढरपूर हा तुकोबारायांच्या पायवारीचा सोहळा म्हणजे
विवेकासहित असणारं वैराग्याचं पीठ आणि महायोगपीठ यांना जोडणारा साधनेचा सेतू आहे. आणि आळंदीमधनं निघून पंढरीमध्ये विसावणारा ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा हा शिवपीठापासून महायोगपीठापर्यंत साधकाला निघून पोचवणारा साधना सेतू आहे. हे जे वैशिष्ट्य आहे वारीचं, आणि ज्या दोन टोकांमध्ये हा प्रवाह अखंड वाहतोय, म्हणजे आळंदी आणि पंढरपूर किंवा देहू आणि पंढरपूर, यापैकी आळंदी महिमा या ठिकाणी आपण बघितला. पंढरी क्षेत्राचं महात्म्य आहे तेही आमच्या ह्या परंपरेमधल्या सगळ्या संतांनी आपापल्या परीने हे वर्णन केलेलं आहे. जवळपास आपल्या वारीच्या दिनक्रमाप्रमाणे आज जवळपास आपली निम्मी वारी आता पूर्ण होत आहे. आता इथून पुढच्या टप्प्यावरती आम्ही जर रस्त्याने चाललो असतो तर प्रत्येक वारकऱ्याला वेध लागतात विठ्ठलाचे. त्यामुळे पंढरी महिमा आणि आता इथून पुढे आपल्याला विठ्ठल रूपाशी एकरूप व्हायचं आहे. त्यामुळे विठ्ठल महिमा आपण इथून पुढे आता बघणार आहोत. मात्र हा जो पंढरी महिमा त्याचं साकल्याने दर्शन जर आपण या परंपरेमध्ये घेतलं तर ते कसं दिसतं त्याचे काही कवडसे फक्त या ठिकाणी आपण एका अर्थाने या सांगता पर्वामध्ये पंढरी महात्म्याच्या बघणार आहोत. हा जो आमच्या वारीचा उपक्रम आहे, ही जी वाटतं की ही चल साधना आहे, ही सामूहिक साधना, म्हणजे वारी आणि संतांना बरोबर घेऊन पंढरीला जाणं हे जे चलभक्तीचं दर्शन आहे, ही पुन्हा सामूहिक भक्ती आहे. तुकाराम जेव्हा म्हणतात की तुका म्हणे ज्यांना सकाळ सहित घेऊ अखंडित प्रेम सुख, इथे सामूहिक उपासनेचा हा जो मंत्र आहे हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा संस्कार आहे. आणि म्हणून ज्या पंढरीकडे आम्ही जातो त्या पंढरीचा जो महिमा आहे तो पंढरीचा महिमा हा पुन्हा त्या सामूहिक उपासनेत जागतं केंद्र, आणि त्या उपासनेसाठी तिथे जे उपास्य दैवत आहे ते उपास्य दैवत हरिभक्तांनी स्वतःच्या साधनेच्या बळावरती तिथे बळाने आणून प्रतिष्ठित केलेलं आहे. तुकारामाचं जे मूळ प्रमाण आहे की आणिलाही रूपा बळे करोनी खळे हरिदासी, की खळ याचा अर्थ इथे हट्ट असा आहे. खळ शब्दाला अनेक अर्थ आहेत, त्यातला एक अर्थ हट्ट आहे की पुंडलिकरायांनी हट्ट धरला म्हणून परमात्मा पृथ्वीवरती उभा आहे. हा पंढरी क्षेत्राचा जो महिमा आहे याचं जे वर्णन आहे हे जी आमची परंपरा आहे भागवत धर्माची की निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत आमच्या निवृत्तीनाथ दादांनी पुंडलिकरायाचा हा जो महिमा आहे तो वर्णन करताना पंढरी क्षेत्राला महात्म्य कशामुळे प्राप्त झाले याचं एका ओळीमध्ये दिग्दर्शन केलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग असा आहे की पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी नाही त्रिभुवनी आयसा कोणी. ही पुंडलिकरायांचं जे भाग्य आहे ते भाग्य शब्दामध्ये वर्णन करू शकेल असा त्रिभुवनात देखील कोणी सापडणार नाही. का? निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात, विष्णू सहित शिव आणिला पंढरी भीमा तीरी केले पेखणे जेणे. पेखण हा एक लोकनृत्याचा एक आविष्कार आहे. ज्ञानोबारायांचे सद्गुरू असताना ते निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात की पंढरी क्षेत्राचा जो महिमा आहे तो का गाजतोय? कारण एका भक्त राजाने आपल्या मात्या पित्यांच्या तपाच्या बळावरती त्या परब्रह्माला साकार होऊन तिथे उभं केलं. ही जी भक्तीची ताकद आहे. तुकारामाच्या नाट्यामध्ये जे प्रमाण आहे की नाही या आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासी आकारा अबुचिया चारा तुका म्हणे भिडा भक्तीची या, किंवा तुका म्हणे भिडा भक्ताची या. की भक्तीच्या बळावर जे परब्रह्म निरवयव आहे, जे निराकार आहे, जे बहुव्यापक आहे, त्या परतत्वाला सावयव साकार एकदेशी बनवून उभं करणं हा तो क्षेत्राचा महिमा जो आहे त्याला अधिष्ठान भक्तीचा आहे. पंढरी क्षेत्राचं जे वैशिष्ट्य आहे त्याची चुणूक इथे आहे की विष्णू सहित शिव आणिला पंढरी.
पुंडलिकरायाचं हे जे उपकार आहे, तुकोबाराय म्हणतात, दया पुंडलिके केला उपकार, फिरावया भार पृथ्वीचा. इथे विटेवरती उभा असणारा हा जो परमात्मा आहे, हा एकटा नाही. इथे वारकरी संप्रदायाचं किंवा भागवत धर्माने शिकवलेल्या भक्तीचं जे समन्वयाचं अत्युच्च शिखर आहे, की इथे शैव आणि वैष्णव या दोन्ही परंपरांचा संगम हा विटेवरचा जो विठ्ठल आहे, आमचं आराध्य दैवत, जे पंढरी क्षेत्राचं अधिष्ठान आहे, तिथे हे दर्शन आहे की विष्णू सहित शिवाय. तिथे विष्णू एकटा नाही. भगवंताने आमच्या पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये भगवान शंकर म्हणजे एका अर्थाने पंढरवीला उभा असताना आमचा जो क्षेत्रनिवासी पांडुरंग परमात्मा आहे, तो भक्ताचं कौतुक गाणार आहे. कारण एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई, की शिव भगवान शंकरांना विष्णू प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना शिव हे प्राणप्रिय आहे. हा जो गोडवा आहे, जे तुकोबाराय म्हणतात, हरिहरा भेद नाही करू नये वाद, एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. त्यामुळे विठोने शिरी वाहिला देवरान, असं ज्या पांडुरंगाचं ते वर्णन आम्ही करतो, ते पंढरी क्षेत्राचं मुख्य वैशिष्ट्य आहे की इथे नांदणारा जो आमचा या क्षेत्राचा अधिष्ठान असणारा जो देव आहे, ज्याच्यामुळे पंढरीला क्षेत्राचा महिमा प्राप्त झालेला आहे. हा कसा आहे? विष्णू सहित शिव आणिला पंढरी. आणि आता आपण तर ह्या पार्श्वभूमीवरती ज्ञानोबारायांच्या संप्रदायाचा म्हणजे किंवा परंपरेचा जर विचार केला, जी नाथ संप्रदायाची परंपरा ज्ञानोबारायांची आहे, की ज्याचा उल्लेख ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या उपसंहारामध्ये ना आदिगुरु शंकरा लागो शिष्य परंपरा, बोधाचा संसरा झाला तो आमुते, अशा शब्दामध्ये केलेला आहे. ती जी संपूर्णपणे आगमाची किंवा शैवागमाची परंपरा आहे, त्या परंपरेप्रमाणे या चराचराचं अधिष्ठान असणारे भगवान शिव हे जे आहेत किंवा भगवान शंकर हे जे आहेत, हे एकटे नाही आहेत, हे शक्ती सहित शिव आहे. पंढरी क्षेत्राला क्षेत्रमहिमा जो प्राप्त झालेला आहे, जो विष्णू सहित शिव आणिला पंढरी, एका अर्थाने पांडुरंगाचं दर्शन हे त्या शिवशक्ती सहित विष्णू तत्वाचं दर्शन आहे. म्हणून हा अत्यंत गोड समन्वय आमच्या संप्रदायाच्या भक्तीचा गाभा आहे. ज्ञानोबाराय वासुदेवामध्ये जेव्हा देवोदेवेची केलीची पुळी असं जेव्हा म्हणतात, की आम्हाला सकाळी दारावरती आम्हाला एका अर्थाने भगवंताच्या स्वरूपाकडे प्रवृत्त करणारा वासुदेव हा जो आमचा उपासक आहे, हा काय करतो? ज्ञानोबाराय म्हणतात, गावात हिते बाहेर आली देवोदेवीची केली चिपुली. इथे देवोदेवी याचा अर्थ शिवशक्ती आहे. पंढरी क्षेत्रामध्ये विष्णू सहित शिव नांदतो पंढरी असं निवृत्तीनाथ महाराज जेव्हा म्हणतात, तेव्हा तिथे या दोन्ही तत्वांचं दर्शन आहे की भगवान विष्णू विठ्ठल रूपामध्ये विराजमान आहेत. त्यांनी धारण केलेले मस्तकी जो देवरान आहे, म्हणजे भक्ताचा जो महिमा आहे, भगवान शंकर तिथे नांदतात, ते पुन्हा एकटे नाही आहेत, ते शक्ती सहित आहे. असं हे पूर्ण दर्शन असल्यामुळे पंढरीचा महिमा हा अन्य तीर्थांपेक्षा आम्ही जो आगळा समजतो त्याचं कारण आहे. पण म्हणून त्या क्षेत्राचं आणि त्या दैवताचं गाभा स्वरूप काय आहे असं जर आपल्याला कोणी विचारलं तर प्रेम हे त्याचं उत्तर आहे. पंढरी एक क्षेत्र असं आहे की जिथे सगळ्यात मोठी थोरवी ही प्रेमाची आहे. मी तो बोलायचा आपला एक अभंग सांगतो. महाराजांचा एक फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात की अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन माये, उपमेसी देऊ काय सुखा. भावाचे मथिले निर्गुण संचले, तेहे उभे केले विजेवरी. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जे थोरी साठवण. इथे पंढरी क्षेत्राला पूर्णपणे वेगळं परिमाण तुकोबाराय प्राप्त करून देतो की हा विष्णू सहित शिव ज्या ठिकाणी नांदतोय आणि तो शिव सुद्धा त्याच्या अभिन्न अशा शक्तीसह जिथे विराजमान आहे, ती पंढरी हे जे आमचं तीर्थक्षेत्र आहे, हे वास्तवात स्वरूपतः काय आहे? हा प्रेमाचा अतिशय मोठा साठा आहे. तुकोबाराय म्हणतात प्रेमाची जे थोरी साठवण. पंढरी क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. प्रेम हा तिथला मुख्य स्थायी भाव आहे. का? कारण जसं क्षेत्र आहे तसा क्षेत्राचा अधिपती आहे.
तुकोबाराया म्हणतात की प्रेमा वाचितो उदार देता नाही साना थोर, किंवा नाटामध्ये तुकोबाराया म्हणतात की विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोबळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावी येला चाळा विश्व विठ्ठले, की अधिष्ठान क्षेत्राचं असणारा श्री विठ्ठल आणि ज्याच्या नावाने ते क्षेत्र विकसित झालेलं आहे ते आमचे पुंडलिक महाराज, आणि त्यांची माता पित्यांबद्दल असणारी प्रेमादराची भावना, याचं दर्शन म्हणजे पंढरी. पंढरीला विटेवरती उभा असणारा पांडुरंग हा प्रेमाचा पुतळा आहे, आणि तुकोबारायाचं दर्शन ज्याप्रमाणे आहे, दिग्दर्शन ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे पंढरी क्षेत्र हे प्रेमाची जे थोडी साठवण, आणि जिथे प्रेम आहे तिथे समता आहे. लक्षात घ्या, आमच्या सोपान काकांनी फार गोड पंढरीचा महिमा एका शब्दामध्ये आणलेला आहे. सोपान काकाच म्हणतात की ब्रह्मांड हे सोवले हे पंढरी. तुकाराम जेव्हा म्हणतात की तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची जे थोडी साठवण, तेच ब्रह्मांड हे विशेषण सोपान काकांनी पंढरीला वापरलेलं आहे. आणि तिथे पंढरीला त्या क्षेत्राचा आणखी एक विशेष काका आमच्या लक्षामध्ये आणून देतात की ब्रह्मांड असणारी, किंबहुना ब्रह्मांडाचं लघुरूप असणारी ही जी पंढरी आहे, जे प्रेमाची साठवण आहे, ती कशी आहे? ती सोवली आहे. इथे सोवळं याचा अर्थ आम्ही पूजे करता धोतर सोडून सुती किंवा रेशमी वस्त्र जे सोवळं परिधान करतो, तो अर्थ इथे लौकिकातला तुकोबारायांना अपेक्षित नाही. तुकोबाराय म्हणतात की नाही त्या विटाला अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. पंढरी हे ब्रह्मांडाचं लघुरूप असणारी, प्रेमाची साठवण असणारी जी पंढरी आहे, ही कशी आहे? ही सोवळी आहे. सोवळी आहे अर्थात तिथे एकदा आम्ही प्रवेश केला की आम्ही आपोआप सोवळे बनतो. आणि सोवळे कुठल्या अर्थाने बनतो? तुकोबारायांच्या अर्थाने. नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. मीच संपूर्ण विसर्जन, म्हणजे मी कुणीतरी आहे. माझी जात, वर्ण, विद्या, संपत्ती, लौकिक, मान हे सगळे जोडे पंढरी क्षेत्राच्या वेशी बाहेर काढूनच आम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. हे तुकोबाराय आम्हाला जेव्हा सांगतात की ज्याला सोवळं कुणाला म्हणायचं? नाही त्या विटाल अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. पंढरी सुपान काका जेव्हा म्हणतात की ब्रह्मांड सोवळे हे पंढरी, पंढरी हे जे ब्रह्मांडाचं लघुरूप आहे हे सोवळं आहे. याचा अर्थ आम्ही तिथे एकदा का प्रविष्ट झालो की आमच्या सगळ्या लौकिकाचं जे ओवळेपण आहे ते आपलं आम्हाला बाजूला ठेवायला लागतं, किंबहुना ते गळून पडलं तरच आम्ही सोवळे बनू. आणि अशा सोवळ्या बनलेल्या लोकांचं माहेर घर हे पंढरी आहे. हे सोवळेपणाचा जो अर्थ संप्रदायाला किंबहुना आमच्या भागवत धर्माला अपेक्षित की पूर्णपणे स्वचं, अहंकाराचं, जाणीवेचं, उपाधीचं पूर्ण विसर्जन, ते सोवळं हे पंढरीचं अधिष्ठान. पंढरी क्षेत्राकडे आपल्याला ह्या दृष्टीने जर आम्ही बघितलं तर आम्हाला संतांची पंढरीकडे बघण्याची दृष्टी जी आहे तिचं गम्य आमच्या हाताशी. आणि म्हणून अशी ही पंढरी, त्या पंढरीमध्ये असणारी प्रेमाची साठवण, त्या पंढरीमध्ये, पंढरी क्षेत्रामध्ये आपल्याला राहताना आपल्याकडनं अपेक्षित असणारं सोवळंपण की जिथे उपाधीचा पूर्ण निराश आहे, ती पंढरी, त्या पंढरीचं हे सम्यक दर्शन आम्हाला केव्हा घडेल? सोपान काका अत्यंत एका अभंगाच्या एका ओळीमध्ये अत्यंत मार्मिकपणे पंढरी ह्या दृष्टीने आम्हाला केव्हा बघता येईल हे सांगतात. काकांचे शब्द असे आहेत, सोपान म्हणे होय पुण्य चोखट, तरीच पंढरी पडेल दृष्टी. जर आमचं पुण्य चोखट म्हणजे शुद्ध असेल, ते जर निरपवाद असेल, ते जर निर्मळ असेल, त्याला
उपाधीचा कुठेही स्पर्श झालेला नसेल, ते जसं बावन कशी शुद्ध सोना आपण म्हणतो की त्याला एवढा सुद्धा त्याच्यामध्ये भेसळ नाही, तसं उपाधीचा विटाळ नसणारं जर आमचं पुण्य खऱ्या अर्थाने शुद्ध चोखट असेल तरच सोहळ्या, तरच प्रेमाची साठवण असणाऱ्या पंढरीचं वास्तवातलं दर्शन आम्हाला घडेल, हे काका सांगतात. काकांनी नुसत्या पुण्याची महती गायलेली नाहीये. सोपान काकांनी पंढरीला जाण्यासाठी किंबहुना पंढरी दृष्टीला पडण्यासाठी पुण्य हवं हे काका सांगतात. पण त्या पुण्याला सोपान काकांनी एक अत्यंत मार्मिक विशेषण जोडलेलं आहे. ते पुण्य चोखट हवं म्हणजे शुद्ध हवं. आणि शुद्ध हवं म्हणजे कसं हवं, तिथे विषमतेचा किंवा भेदाचा विटाळ नसावा, ते पुण्य चोखट आहे. आणि हे कोण सांगताय? हे त्याच पंढरीचा महिमा गाणारे आमचे चोखोबाराय सांगतात. चोखोबारायांचा जो अभंग आहे, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटे हे चालावी पंढरीची, हरिनाम घेता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत, पताकांचे भार मिळाले अपार गरजे भीमा तीर जय जयकारे. पुढचं चरण फार महत्वाचं आहे चोखोबारायांचं. चोखोबारायांचं म्हणतात, पंढरीचा हाट कौलाची पेठ मिळाले चतुष्ट वादक, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे दवंडी पिटी व्हावे चोखा मिळा. चौथं चरण जे आहे की पंढरीचा हाट कौलाची पेठ मिळाले चतुष्ट वादकरी. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या तत्कालीन वर्णव्यवस्थेची ज्या ठिकाणी सगळी बंधनं गळून पडून वाळवंटामध्ये जेव्हा सगळा समाज हा वारकरी भावनेने एकत्र येतो, वारकरी होणं याचा अर्थ सोहळा होणं. तुकाराम जेव्हा म्हणतात, तुका म्हणे नाही जाती समेका, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, किंवा वर्णाभिमान विसरली याती एकेका लोटांगणे जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाजर तुटती रे. हे जे याला चोखोबाराय चोख होणं म्हणतात, याला चोखट पुण्य सोपान काका म्हणतात. चोखोबारायांची ही जी दृष्टी की पंढरीला गेल्यामुळे काय होतं, मिळाले चतुष्ट वारकरी. की पंढरीमध्ये आम्हाला वाळवंटामध्ये काला करण्याचं सुख केव्हा लाभतं, आम्ही जर आमच्या वर्णाचे, जातीचे, धर्माचे, भाषेचे, शिक्षणाचे, संपत्तीचे, पदाचे, लौकिकाचे, मानापमानाची जर आम्ही आमची लक्तरं बाजूला काढून ठेवली तरच आम्हाला सोहळं होता येतं. त्या पुण्याला सोपान काका चोखट म्हणतात. आणि ती जी त्या प्रेमामध्ये येणारी समता आहे, चोखोबाराय मला तिकडे घेऊन जातात. पंढरीचा हाट कौलाची पेठ मिळाले चतुष्ट वारकरी. चतुष्ट शब्द इथे फार महत्वाचा आहे की इथे जी तुकारायची भावना आहे, तुका म्हणे याती होका तयाची भलती. किंवा महाराज जेव्हा म्हणतात की यारे यारे लहान थोर याती भलते नारी दर करावा विचार मुलगी चिंता कोणासी. ती जी समता आहे, ती समता ही प्रेमाखेरीज समाजामध्ये व्यवहारामध्ये अधिष्ठित होऊ शकत नाही. हा बोध घडवणारं क्षेत्र पंढरी आहे. चोखोबाराय जेव्हा आम्हाला म्हणतात की पंढरीला आणि हाट म्हणून लक्षात घ्या, चोखोबारायांनी सुद्धा व्यापाराचं रूपक वापरलेलं आहे. तुकाराय जेव्हा म्हणतात की घातला दुकान देती आली आसी दान संत उदार उदार भरले अक्षय भांडार. कशाची पेठ आहे? पंढरीचा हाट. हाट म्हणजे बाजार. त्या बाजारामध्ये काय मांडलंय? तुकाराचं प्रमाण आहे, संत सज्जनी मांडली दुकाने जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साखी कोठे न कोणी न पाहती तया करे. आमच्या समाजपुरुषामध्ये समाजामध्ये जर सामंजस्य नांदायचं असेल, एकता नांदायची असेल, समतेचं अधिष्ठान समाजामध्ये जर अधिष्ठित व्हायचं असेल तर प्रेम, आणि ते प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी भक्ती हे नांदायला लागतं. हे कुठे करतं? हे आम्हाला पंढरीमध्ये करतं. चोखोबाराय जेव्हा म्हणतात पंढरीचा हाट कौलाची पेठ, ते तो जो बाजार आहे तो कशाचा आहे? तिथे दुकानं कसली आहेत? तुकाराय म्हणतात तशी तिथे संतांनी दुकानं घातलेली आहेत. जे जया पाहिजे ते आहे रे.
ही जी दृष्टी आहे पंढरीकडे बघण्याची, ती दृष्टी प्राप्त होण्यासाठी वाढली. आपण जे म्हणतोय की देहू उठून आम्ही पंढरीला जातो, आळंदी उठून आम्ही पंढरीला जातो, किंवा आता संपूर्ण महाराष्ट्रामधनं सोहळे ठिकठिकाणून पंढरी क्षेत्रामध्ये जे येतात, त्या वारीच्या मागचं गम्य हे आहे. पंढरी असं क्षेत्र आहे की जिथे मुक्तीची महती नाहीये, तिथे जन्म घेण्याचा गौरव आहे. आमच्या जनाबाई माऊलींनी अत्यंत एक मोठा अभंग आमच्या जनाबाई माऊलींचा आहे. जनाबाई माऊली असं म्हणतात की पंढरीमध्ये संतांच्या पायावर डोकं ठेवलं की तिथे त्या साधकाच्या मागे आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करा म्हणून मुक्ती धावत येतात. हे पंढरीचं आगळेपण आहे. बाकीची क्षेत्र ही मुक्त होण्यासाठी आहेत, आणि पंढरी हे क्षेत्र असं आहे जिथे जन्म घेण्यामधलं जे सुख आहे, जन्म घेण्यामधला जो लाभ आहे, वारंवार जन्माला येऊन वारंवार भक्ती सुखाची प्राप्ती करून घेण्याचं जे अक्षय वरदान भगवत धर्माने आम्हाला दिलेलं आहे, तिथे मानव धर्माचा, तिथे मनुष्य जन्माचा, किंबहुना तिथे कुठल्याही प्राणी जन्माचा गौरव आहे. हे पंढरीचं सगळ्यात मोठं आगळं वैशिष्ट्य आहे. इथे मुक्तीची महती नाहीये, इथे जन्म घेण्याचा गौरव आहे. हा पंढरीचा तीर्थमहिमा हा पूर्णपणे आगळा आहे. म्हणून बहिणाबाई आमच्या माऊली जेव्हा म्हणतात की उदंड पाहिले उदंड ऐकले, उदंड देखील क्षेत्र महिने, हा जो बहिणाबाई महाराजांचा अभंग आहे, सगळ्यात शेवटी बहिणाबाई महाराजांचा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. बहिणाबाई महाराज असं म्हणतात, तुकोबारायांच्या ज्या शिष्य आहेत, की बहेणी म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. बहिणाबाई म्हणतात की पंढरी कोणासाठी आहे? पंढरी सगळ्यांसाठी आहे, पण खास करून पंढरी अनाथांसाठी. इथे अनाथ कोण आहे हे आपण समजावून घ्या. तुकोबारायांनी जो भगवान शंकरांचं गुणगान करणारा अभंग महाराजांच्या गाथेमध्ये जो आहे की तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. बराडी याचा अर्थ ज्याची कधीही भूक संपत नाही असा भुकारू, जो कायम अतृप्त आहे असा साधू. तुकोबाराय असं म्हणतात की तुम्ही कसे आहात? तुम्ही विश्वनाथ आहात, तुमच्या ठिकाणी कशाचीच कमतरता नाही. मी कसा आहे? मी दीन रंक मी अनाथ. इथे अनाथ कोण आहे? भैराबाई माऊली जेव्हा म्हणतात की पंढरी कुणाकरता निर्माण केली आहे? बहेणी म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. इथे अनाथ कोण आहे? तुकोबारायांनी त्याची व्याख्या केलेली आहे. दीन रंक मी अनाथ. जो दीन आहे तो अनाथ आहे, किंबहुना तो अनाथ आहे म्हणूनच तो दीन आहे. आता दीन शब्दाचा पुन्हा इथे अर्थ काय घेता, त्याची व्याख्या तुकोबारायांनी केलेली आहे. महाराज म्हणतात की का जायचं पंढरीला? तो जो तुकोबारायांचा प्रख्यात अभंग जो आहे की पंढरीसी जाणे आल्या नव संसारा, दीनांचा सोयरा पांडुरंग. तो विटेवरती जो उभा आहे तो मित्र आहे. कुणाचा आहे? दीनांचा आहे. दीन कोण आहे? तुकोबारायांनी त्यांच्या एका अभंगामध्ये दीन शब्दाची व्याख्या केलेली आहे. महाराज म्हणतात इंद्रियांची दीने आम्ही केलो नारायण. की ज्या शरीरामध्ये आपण आहोत आणि त्या शरीरामधलं मन नावाचं सगळ्यात ताकदवान इंद्रिय जे आहे, आपण सगळे मनाच्या अधीन आहोत. म्हणजे आपले मन आपल्या ताब्यात नाहीये, आपण मनाच्या ताब्यात आहोत. हा त्याचा साधा अर्थ आहे. तुकोबाराय असं म्हणतात जो परावलंबी आहे तो दीन आहे. महाराज म्हणतात मी परावलंबी काय? कारण माझ्या देहावर माझी सत्ता नाहीये, देहाची सत्ता माझ्यावर चालते. माझं मन माझ्या ताब्यात नाहीये, मी मनाच्या ताब्यात आहे. म्हणून आम्ही इंद्रियांच्या अधीन आहोत, म्हणून आम्ही इंद्रियांचे दास आहोत, म्हणून आम्ही इंद्रियांचे दीन आहोत, म्हणून आम्ही अनाथ आहोत. इंद्रियांची दीने आम्ही केलो नारायणी. असे इंद्रियांच्या, देहाच्या, देहसुखाच्या, मनाच्या अधीन असणारे जे दीन आहेत त्यांना त्या दास्यामधून सोडवणारं क्षेत्र पंढरी आहे. बहेणी म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. पंढरीला गेल्यानंतर काय होतं?
भैराबाई महाराज म्हणतात, मी माझा अनुभव सांगते, आम्ही आमचं दीनपण पंढरीला गेल्यानंतर गळून पडतं, आम्ही मुक्त होतो. तुकोबाराची अवस्था कमी, त्याचा फक्त फरक सांगतो. काय पंढरीचं वैशिष्ट्य आहे? तुकोबाराचं जे प्रमाण आहे फार गोड अभंग तुकोबारांचा आहे. मागे बहुता जन्मी येशी करता आलो आम्ही, असं तुकोबाराचा अभंग आहे. शेवटचं चरण महाराज म्हणतात की कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबारांनी गोसावी शब्दाची व्याख्या सुद्धा एका क्षणात स्पष्ट केलेली आहे. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी, ज्याची स्वतःच्या शरीरावर सत्ता आहे, ज्याच्या ताब्यामध्ये मन आलेलं आहे, तो गोसावी. त्याचा बाह्यवेश कसाही असो. तुकोबार म्हणतात की आम्ही पंढरीला जाईपर्यंत मी दीन होतो. का? कारण मी इंद्रियांच्या अधीन होतो. भैराबाई महाराज म्हणतात, बहिणी म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. पंढरीला गेल्यानंतर काय परिवर्तन जीवनामध्ये अभिप्रेत आहे? तुकोबार म्हणतात, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. पंढरीचे वैशिष्ट्य, जो पंढरी महिमा आमच्या भागवत धर्माला अपेक्षित आहे, तो या अर्थाने पंढरी हे अलौकिक आहे की तिथे विष्णू सहित शिव नांदतोय, शिवासह त्याची शक्ती तिथे वास करून राहिलेली आहे. हा भक्तीचं ताकद दाखवणारा क्षेत्र महिमा आहे की जे परब्रह्म, जे ज्ञानवर आहे म्हणतात, नेणो ब्रह्म मार्ग चुकले. मार्ग चुकून आलेल्या ब्रह्माला भक्तीच्या बळावर साकार होण्याची ताकद ही भक्ताच्या ठिकाणी आहे, हे दाखवणारं क्षेत्र पंढरी आहे. पंढरी ही प्रेमाची साठवण आहे. पंढरीमध्ये गेल्यानंतर माणूस सोळा होतो. ते सोहळेपण आलं की व्यवहारामध्ये आमच्या समता निर्माण होते. त्या समतेचं अधिष्ठान असणारं प्रेम हे त्या पंढरी क्षेत्राचं सारसर्वस्व आहे. आणि त्या प्रेम आणि समतेचा आम्हाला स्पर्श झाला की जसे चतुष्ट वारकरी, चारी वर्णाचे वारकरी एकेका रागतील पाहिले या भावनेने वाळवंटामध्ये एकत्र येतात, ती आमची समाजस्थिती निर्माण व्हावी. आणि हे सगळं करण्यासाठी मुळामध्ये आम्ही स्वतंत्र असलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं पारतंत्र्य माणसाचं जर कुठलं असेल तर आपण आपल्या शरीराच्या, आपल्या मनाच्या अधीन असतो, आपण मनाचे दास असतो. हे जे सगळ्यात मोठं पारतंत्र्य आहे, ह्या पारतंत्र्याचा निराश घडवणारं क्षेत्र म्हणजे पंढरी आहे. सर्वसामान्य आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत. यांना पंढरी क्षेत्राकडे कुठल्या दृष्टीने बघायचं हे सांगणारी ही संपूर्ण आमची संतमाला आहे. म्हणून एक वर्ष वारी पायवारी होऊ शकली नाही तर वारकरी, खरा जो वारकरी निष्ठावंत आहे त्याचं अंतःकरण का तळमळतं? कारण पंढरीकडे बघण्याची त्याची दृष्टी आहे. पण म्हणून यंदा आम्हाला पायवारी घडली नाही म्हणून आमची साधना खंडित झाली का, याचं उत्तर नाही. आणि हे मी म्हणत नाही, याला नामदेवाचं प्रमाण. ज्या पंढरी क्षेत्राचा महिमा तुकोबारायांनी प्रेमाची जे थोरी साठवण असा केलेला आहे की पंढरी हे प्रेमाचं आगर आहे. पंढरीला दरवर्षी का जायचं? कारण आपल्याजवळ जी काही आपण तिकडनं येताना आपल्या पोतडीमध्ये जे काही प्रेम भरून आणतो ते वर्षभर आम्ही वापरलेलं असतं. जशी आम्ही बॅटरी रिचार्ज करतो तसं आमचं प्रेमाचं पोतं पुन्हा भरून घेण्यासाठी आम्हाला दरवर्षी पंढरीला जाणं भाग आहे. पण म्हणून यंदा आम्हाला जाता आलं नाही पायवारीने, म्हणून आम्हाला प्रेम मिळणार नाही का? तर नामदेवरायांनी त्याच्याकरता आम्हाला आश्वस्त केलेला आहे. तो जो पंढरीचा सगळ्यात मोठा महिमा आहे तो माझ्या दृष्टीने अत्युच्च आहे. आणि ही पंढरीकडे बघण्याची दृष्टी केवळ अनुपम्य. नामदेवराय असं म्हणतात पांडुरंगाला की देवा भक्तिरस देई प्रेमा, की देवा मला माझं तुझ्याकडे काही मागणं नाही, द्यायचं असेल तर एकच दे. काय दे? भक्ती रस देई प्रेमा. देवा घाली जन्मामा. आपण जे म्हणतोय की पंढरीला जाणं म्हणजे जन्म घेण्याचा गौरव आहे. आणि जन्म घेण्यामध्ये काय गौरवास्पद बाब आहे हे पंढरीला गेल्यानंतर कळतं. म्हणून तुकोबार जेव्हा म्हणतात की भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानो नाता, हे बल हे पंढरी क्षेत्राचं महिमान कळल्यानंतर येतं. म्हणून नामदेवराय म्हणतात की भक्तिरस देई प्रेमा. देवा जन्मा घाली आम्हा. मला जन्माची भीती नाही, मी वारंवार पंढरीला गेलो. आणि पंढरी ही जी प्रेमाची थोर साठवण आहे, हे जे प्रेमाचं आगर आहे,
त्या प्रेमाचा वाटा मला जर मिळाला आणि तो मिळावा हीच तू माझ्यावरती कृपा कर. ती जर तुझी कृपा माझ्यावरती झाली आणि ज्या निरपवाद शुद्ध प्रेमाचा तू पुतळा आहेस, ज्या चोख प्रेमाची साठवण म्हणजे पंढरी आहे, त्या प्रेमाची जर प्राप्ती मला झाली तर काय होईल? प्रेम ये हाता जरी जेथे नांदू ती पंढरी. मला वाटतं पंढरी क्षेत्राकडे बघण्याची नामदेवरायांनी तुम्हा आम्हाला ही दिलेली जी दृष्टी आहे ही केवळ अतुलनीय आहे. पंढरीला गेल्यामुळे पंढरीचं सुख मिळतं. जसं भक्त चोखोबाराय म्हणतात की पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा तेथे. ते जे सुख आहे ते सुख आम्हाला शरीराने पंढरीला गेल्यामुळे मिळतं हे जितकं खरं आहे, तितकंच यंदा कोरोनाच्या संकटामुळे जरी आम्ही संतांना बरोबर घेऊन यावेळी 15-18 दिवस वाटचाल करत जरी पंढरीमध्ये पोहोचू शकलो नाही, तरी प्रेमाची साठवण असणाऱ्या त्या पंढरीचं जे सार सर्वस्व आहे प्रेम, ते शुद्ध, चोखोबारायांचा जर शब्द वापरायचा तर शुद्ध चोख, आणि सुपान काका ज्याला म्हणतात पुण्य चोखट, ते चोख प्रेम जर आम्हाला मिळालं तर आम्ही जिथे असू तिथेच आम्हाला पंढरीचा अनुभव येईल. ही पंढरीकडे बघण्याची जी दृष्टी आहे, ही दृष्टी हे भागवत धर्माने या मराठी मनावरती किंबहुना संपूर्ण विश्वावरती केलेल्या भक्ती संस्काराचं आदी बीज आहे. आणि म्हणून पंढरी महिमा जो आहे तो पंढरी महिमा हा पुराणांतर्गत असणारा पंढरी महिमा हा तर त्या पंढरी क्षेत्राचं अलौकिकत्व वेगळ्या अंगाने सांगतो. पण त्या पंढरीकडे बघावं कसं, ही जी पंढरीकडे बघण्याची दृष्टी आहे ती दृष्टी आम्हाला प्रदान करणं हे या संतांच्या मांदियाळीचं आमच्यावरचं सगळ्यात मोठं ऋण आहे. संतांना शरण का जायचं? कारण पंढरीकडे, त्या पंढरी क्षेत्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाकडे कोणत्या दृष्टीने बघायचं, ती दृष्टी आम्हाला मिळावी याच्यासाठी पंढरीची वारी आहे. आणि म्हणून वारीचा प्रवास आता निम्म्यावरती आलेला असताना त्या पंढरी क्षेत्राचं हे वैशिष्ट्य मनामध्ये साठवून ठेवत त्या क्षेत्राचं अधिष्ठान असणारं जे आमचं विठ्ठलराय नावाचं दैवत आहे, त्या दैवताचा महिमा या टप्प्यावरनं आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. कारण आता पंढरी निकट आलेली आहे. पंढरीचा महिमा आणि पंढरीकडे बघण्याची ही दृष्टी आणि ती दृष्टी प्रदान करणं हे भगवत धर्माच्या भक्तीचं खरं सार सर्वस्व आहे.